नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजचा जो व्हिडिओ असेल तो भरपूर इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही सगळ्यांशी रिलेटसुद्धा करू शकता. तर व्हिडिओ बघितला तुम्ही, काही रिलेट झालं तुम्हाला त्या व्हिडिओकडून? तर आज आपण असे 7 टाईप ऑफ काय बोलतात कॉर्पोरेटमधले पीपल आहेत किंवा लोक आहेत जी काम करणारी आहेत, ते 7 टाईप ऑफ पीपल आपण बघणार आहोत, जे डेफिनेटली तुम्ही बघितले असणार जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा जे नवीन जण आहेत ज्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. तर अशा लोकांजवळ सुद्धा इंटरेस्टिंग आहे, त्यांना सुद्धा कळेल. सो जर फनी कंटेंट आहे, रिलेटेबल सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा कळेल गोष्टी कशा असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सुद्धा कळेल. तुमच्या कलिगला टॅग करा ते 7 टाईप्स बघून, किंवा तुम्हाला असं वाटेल की हे तुम्ही तर नाही ना. तर व्हिडिओ भरपूर इंटरेस्टिंग आहे. त्याच्या अगोदर एकच विनंती आहे, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तुमचा बेल बटन जे आहे तो जो आयकॉन आहे ते दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे फ्युचर नोटिफिकेशन जे आहे ते सुद्धा येतील. तर आज आपण 7 किंवा 7 असे कॉर्पोरेट कॅरेक्टर्स बघणार आहोत, जे इंटरेस्टिंगसुद्धा आहेत, फनीसुद्धा आहेत, रिलेटेबलसुद्धा आहेत आणि तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा जिथे तुम्ही काम करता तर तिकडे तुम्ही नक्की बघितले असेल. पहिला जो आहे तो सायलेंट निंजा. तर नावावरून तुम्हाला वाटत असेल की काय असेल, थोडंसं वेगळं वाटतं, बट ही अशी लोकं असतात जी कधी बोलत नाहीत, फक्त ॲक्ट करतात. म्हणजे ऑलवेज त्यांचा जो जॉब असतो ते करून ते निघून जातात. म्हणजे तुम्ही जास्त त्यांच्याबद्दल काही ऐकू शकत नाही. हां, त्यांचे ईमेल येतील रात्रीचे वगैरे, असे असतात सायलेंट निंजा. तर हे नक्की तुम्ही रिलेट करू शकता. हा होता पहिला. तर आता जाऊया आपण दुसरा, जो अजूनही इंटरेस्टिंग आहे. बेसिकली हे तर आपण स्वतःला सुद्धा रिलेट करू शकतो किंवा तुमच्या कलिगला सुद्धा रिलेट करू शकतो. आता दुसरा आहे द गॉसिप क्वीन किंवा किंग. म्हणजे ही अशी लोक आहेत, म्हणजे किंग आणि क्वीन आपण जेव्हा बोललो तर हे दोन्हीसाठी आहे. मुलगा सुद्धा असो, मुलगी सुद्धा असू शकते, मेल फिमेल दोन्हीसाठी आहे. म्हणजे ही लोक अशी असतात की ज्यांना ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. अप्रेझल कधी होणार आहेत, रेझिग्नेशन कोणी दिलेलं आहे, इव्हन ऑफिसमधले जे ब्रेकअप्स आहेत हे सुद्धा या लोकांना माहिती असतात. आणि तुम्ही तर नाही जाते ना पुढच्या महिन्या सोडून. हां, ही गोष्ट त्यांना माहिती असेल. तुमच्याशिवाय जर कोणाला गोष्ट ही माहिती असेल तर त्या व्यक्तीला असेल. तर ही नक्की तुम्ही रिलेट करू शकता की कसं असतं ते करून. म्हणजे अरे मी तर फक्त ह्याला सांगितलेलं, ह्यांना कसं माहिती पडलं. तर हे असतात गॉसिप क्वीन आणि किंग. तर तुमचं आहे का कोणी? कमेंट करून नक्की मला सांगा. तर आता आपण जाऊया तिसऱ्याकडे, द लेट कमर. लेट कमर म्हणजे एक्सक्युजेस वाले, जे नेहमी ऑफिसमध्ये 11च्या नंतर येतील, पण त्यांचं वर्क 6 पर्यंतच फिनिश करतील. आणि त्यांच्याकडे प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन एक्सक्यूज असतो. म्हणजे ट्रॅफिक, रेन, माझा माय डॉग एट माय लॅपटॉप. तर या गोष्टी तुम्हाला वाटतात का खरंच? तर बघा तुम्ही सुद्धा लेट कमर आहे का तुमच्यामध्ये, का तुम्ही स्वतः आहात? आता चौथा जो आहे तो आहे प्रोडक्टिव्ह बेस. म्हणजे जो प्रोडक्टिव्हिटी दाखवतो. आणि हे तुम्ही नक्की रिलेट कराल तुमच्या ऑफिसमधल्या कोणत्याही व्यक्तीशी, तुमच्याशी सुद्धा रिलेट करू शकता. चौथा आहे द एक्सेल मॅजिशियन. म्हणजे ज्याला वी लुकअप, पायवट टेबल, कंडिशनल फॉर्मॅटिंग, ॲडव्हान्स एक्सेल, ज्या प्रत्येक एक्सेलमधल्या ज्या प्रत्येक गोष्टी आहेत हा सगळ्या सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे केमिस्ट्री लॅबमध्ये जेवढे सुद्धा फॉर्म्युले नसतील तेवढे ह्याच्याकडे एक्सेल फॉर्म्युले असतील. आणि हा प्रत्येकाला मदत करतो. काही जण असतात ते मदत सुद्धा नाही करत, माहिती असून सुद्धा, तर ती वेगळी गोष्ट आहे. बट हा पॉईंटसुद्धा आहे की चौथा द एक्सेल मॅजिशियन तुमच्या ऑफिसमध्ये आहे का कोणी? तर तुम्ही स्वतः आहात? कमेंटमध्ये करून सांगा की तुम्हाला एक्सेल किती येतं चांगल्या प्रकारे ते.
आता आहे पुढचा आपला 5वा पॉईंट. आता पुढचा आहे द ईमेल किंग आणि क्वीन किंवा क्वीन आणि किंग असं. म्हणजे यांचं असं आहे की ते पूर्ण जगाला ईमेलमध्ये इन्क्लुडिंग आपलं तुमचा जो HR असेल कोणी असेल म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी सगळ्या जगाला CC मध्ये ठेवतात आणि लिहितात सुद्धा. ॲज पर आवर डिस्कशन काइंडली डू द नीडफुल. आहे ना, फनी आहे की नाही? तुमच्या इथे ऑफिसमध्ये आहे का कोणी तसं? असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सॉरी मी प्रत्येक गोष्टीचं सांगतो पण आहेच हे एवढं फनी की तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये हे रिलेट करू शकता की कसं आहे काय आहे बघा. तर हा झाला आपला 5वा पॉईंट. आता जो 6वा आहे ते तर मी स्वतः सुद्धा आहे. तर 6वा जो आहे आपला तो आहे स्नॅक होल्डर. म्हणजे जे काय बोलतात स्नॅक्सचा त्यांचा जो बॉक्स असतो तो पूर्ण ऑफिसमध्ये एका ठिकाणी जिथे त्यांचं कॅबिन असतं किंवा जिथे ड्रॉवर्स असतात तिकडे भरलेलाच असतो. म्हणजे फुल ऑफ चिप्स चॉकलेट्स म्हणजे मॅगी स्टॅश वगैरे सगळं ते ऑफिस स्ट्रेससाठी असतं. ते सुद्धा सांगतोय. ऑफिसमध्ये जी स्ट्रेस होते त्याच्यासाठी हा डब्बा जो असतो पूर्ण ड्रॉवर भरून पूर्ण असतो. कारण किंवा चहाबरोबर काही ना काहीतरी पाहिजे तर ह्यांच्याकडे जा, ह्यांच्याकडे सगळं भेटतं. जे पाहिजे बिस्किट पाहिजे चॉकलेट्स पाहिजे चिप्स पाहिजे इवन काही जण तर टोस्टसुद्धा आणून ठेवतात. तुमच्या ऑफिसमध्ये आणतं का कोणी तसं? असेल तर कमेंटमध्ये परत सांगा. आता हा 7वा पॉईंट आहे. 7वा पॉईंट इंटरेस्टिंग ह्याच्यासाठी आहे की ही जी लोक असतात आपण पॉईंटकडे जाऊया सर. 7वा जो आपला पॉईंट आहे तो आहे मीटिंग ॲडिक्ट. म्हणजे ज्यांना हाऊस असते सारखी मीटिंग करायची. म्हणजे ते स्केड्यूल करतात मीटिंग प्लॅन करतात मीटिंग ऑलवेज बिझी बट नेवर प्रोडक्टिव्ह असं आहे. म्हणजे मीटिंग घेणार आणि नंतर मग त्याच्यामध्ये डिस्कशन असं होणार लेट्स सर्कल बॅक ऑन दिस टुमॉरो. म्हणजे या गोष्टीवरती आपण पुन्हा उद्या डिस्कशन करूया. म्हणजे अजून एक मीटिंग. सो म्हणजे हे जे 7th वाला आहे जो मीटिंग ॲडिक्ट असतो तो कधीच प्रोडक्टिव्ह नसतो. तेवढं लक्षात ठेवा. तर या 7 गोष्टी होत्या. तर तुम्हाला कोणती वाले या 7 मधल्या तुम्हाला कोणती आवडल्या ते नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही यामधले कोणती रेकग्नाइज करू शकता किंवा तुम्ही कोणती आहात या गोष्टींमध्ये या 7 पॉईंटमध्ये मला कमेंट करा. आणि तुमच्या त्या तुम्ही जर असाल तर टाईप करून सांगा किंवा तुमचा जो ऑफिस गँग असेल त्यांना टॅग करा ह्याच्यामध्ये. आता व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर जर हे 7 पॉईंट्स तुम्हाला इंटरेस्टिंग वाटले तुम्हाला काय बोलतो तुमचा एक स्ट्रेस फ्रीपणा असतो तो निघाला असेल तुमच्या डोक्यामध्ये रिलेट झाला असेल की हा यार हे असं तर आहेच करून तर एक फनी आणि लाफ ड्रॉप तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. एवढं तर तुम्ही करू शकता. जर माझ्या या व्हिडिओने जर तुम्हाला एक हसू आलं असेल एक एन्झायटी असेल ती घेऊन जी गेली असेल जी आजकाल प्रत्येक कॉर्पोरेट जॉबमध्ये असते थोडी ना थोडी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा शेअर करू शकता हा व्हिडिओ. जिथे तुम्हाला असं वाटतं की बाबा हा यार हा फनी व्हिडिओ आहे आपण शेअर करू शकतो. पण त्याच्या अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका यार. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत लागते एडिट करण्यासाठी मेहनत लागते. पण जर तुम्ही जर त्या गोष्टीला ते प्रेम दिलं नाही आणि फक्त एक सबस्क्राईब तर मागतोय मी अजून काहीच नाही मागत आहे. मोस्टली हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला की हॉनेस्ट आणि फनी टेक्स कसे असतात कॉर्पोरेटमध्ये हे दाखवण्याचा फक्त उद्देश होता की एक रिलेटेबलसुद्धा होता. आणि आत्ताच्या ज्या फास्ट लाईफमध्ये कॉर्पोरेट लाईफमध्ये जी एन्झायटी असते जी स्ट्रेस असते ती कुठे ना कुठेतरी आपण कमी केली पाहिजे. तर हे जे 7 पॉईंट्स आहेत ते मी डिस्कस केले. हे मी लास्टच्या माझ्या 14 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून बघितलेत नोट डाऊन केलेत आणि मगच बनवलेलं आहे. तर तुम्हाला रिलेट झालं असेल ह्याच्यामधलं कोणी पण तर सांगा यार. पण नक्की सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ. जर
फनी वाटला असेल तुम्हाला, फनी तर नक्कीच आहे, बट ह्या 7 पॉईंटमधला कुठला तुम्हाला रिलेटेबल असेल तो कमेंट नक्की करा. तोपर्यंत आपण असेच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन भेटूया. नवीन व्हिडिओज आहेत, नवीन लाव्हस आहेत, काही स्ट्रेसफुल असतील, काही स्ट्रेस घालवणारे असतील, आजसारखे फनीसुद्धा असतील, काही प्रोडक्टिव्हसुद्धा असतील ज्याच्याने तुम्हाला काही नॉलेज भेटेल. तर तसे व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा नवीन जोशाने येईन मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट तुम्ही नक्की करू शकता. तोपर्यंत आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.